नमस्कार मित्रांनो, जत शहरात मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भव्य उद्यान उभारण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मराठा क्रांती मोर्चाचे जत तालुका अध्यक्ष राजेंद्र पाटील यांनी नगरपालिकेकडे ही महत्त्वाची मागणी केली आहे। नेमकी मागणी काय आहे आणि यामागील कारणं काय आहेत, जाणून घेऊया सविस्तर। राजेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की अनेक समाजांची समाज मंदिरे व सांस्कृतिक भवनं तालुका स्तरावर उपलब्ध आहेत, मात्र मराठा समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। त्यांच्या मते प्रत्येक तालुक्यात मराठा समाजासाठी सांस्कृतिक भवन असावे, जेथे विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवता येतील। त्यासाठी जत नगर परिषद हद्दीत अर्धा एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी नगरपालिकेकडे केली आहे। याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने भव्य उद्यानासाठी 2 एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी ही मागणी करण्यात आली आहे। यापूर्वी हराळे समाज वसाहती शेजारील शासकीय जागेवर लाखो रुपये खर्च करून उद्यान उभारण्यात आले होते, मात्र जागेच्या मालकी हक्काच्या वादामुळे त्या उद्यानाकडे दुर्लक्ष झाले आणि ते उद्यान अक्षरशः अस्तित्वात होते की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली। त्यानंतर सांगली रस्त्यालगत सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळ दुसरे उद्यान उभारण्यात आले, परंतु सध्या त्या उद्यानाचीही दुरावस्था झाली आहे। बोर्डावरील अक्षरे नाहीशी झाली आहेत, झाडे सुकली किंवा नाहीशी झाली आहेत, लहान मुलांची खेळणी गंजली आहेत, सिमेंटचे बाग तुटले आहेत। अशा अवस्थेत उद्यानाचे जतन आणि विकास गरजेचा असल्याचे पाटील यांनी सांगितले। माहितीनुसार ज्या जागेवर सध्या उद्यान आहे त्या ठिकाणी जत नगर परिषदेची भव्य इमारत उभारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असलेल्या उद्यानाचे अस्तित्वच धोक्यात येऊ शकते अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे। म्हणूनच नगर परिषद हद्दीत स्वतंत्रपणे 2 एकर जागा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी पुन्हा करण्यात आली आहे। आता या मागण्यांवर जत नगर परिषद काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मराठा समाज सांस्कृतिक भवन आणि छत्रपती शिवाजी महाराज उद्यानासाठी जागा मिळणार का की हा मुद्दा आणखी तापणार, याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे। या विषयावर तुमचे मत काय? जत शहरात स्वतंत्र सांस्कृतिक भवन आणि भव्य उद्यान उभारले पाहिजे का? कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तरी मराठा समाजासाठी एक सांस्कृतिक भवन त्याच्यासाठी जागा द्यावी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उद्यानासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व मराठा समाज आपल्याकडे येत आहे, येणार आहे। तरी आजी माजी आमदार असतील, खासदार असतील, मंत्री असतील, याच्यावर आजपर्यंत कोणी न बघितल्यामुळे आता सध्या आपल्या नगरपालिकेमध्ये उपनगराध्यक्ष विक्रमदादा तार यांनी लक्ष घालून या दोन्ही कामासाठी सहकार्य करावे